Hi friends, welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. So please like this video and subscribe the channel. Thank you. Okay, तुम्हाला इंटरव्ह्यू विचारतात what is use of cat? What are the various uses of cat? Various use कोणते cat चे? Okay. First, by using cat command, we can create new file. We can create new file. Okay, syntax is cat greater than file. Okay. Create new file. So by using cat command, we can create new file and also write content in that file. काय करू शकतो आपण फाइल क्रिएट करू शकतो आणि कंटेंट राइट करू शकतो. ओके, cat file. सो सगळ्यांनी लॉग इन करून बघितलं असेल. ओके, कोणती कमांड बघतोय आपण? यस, जस्ट रेज युअर हँड. कॅट. ओके, कॅट कमांड बघतोय. सो कॅटचा फर्स्ट यूज काय? Yes, sir. By using cat command, we can create new file, or we can write. We can create new file also, write content in that file. Content write करू शकतो. Cat greater than cat greater than file name. For example, okay, इथे बघा, हाय सचिन, कंट्रोल डी करते मी. ओके, हाय सचिन, देन कंट्रोल डी. ओके, तुम्हाला काय करायचंय? कॅट ग्रेटर दॅन फाइल नेम, देन काय यूज करायचंय? कंट्रोल डी. प्लस नाही यूज करायचं, कंट्रोल डी. प्लस मी काढून देतो, कंट्रोल डी. कंट्रोल डी ने काय होतं? सेव्ह अँड एक्झिट. सेव्ह अँड एक्झिट. सेव्ह अँड एक्झिट. ओके, तर फाइल क्रिएट करू शकतो आणि कंटेंट पण राइट करू शकतो. सो दॅट इज फर्स्ट यूज. ओके, सेकंड यूज, टू डिस्प्ले कंटेंट ऑफ दॅट फाइल. सेकंड यूज, डिस्प्ले कंटेंट ऑफ द फाइल. जो काही फाइल आपण क्रिएट केल्या त्या फाइलचा कंटेंट बघायचं असेल तर कॅटचा यूज करतो. सिंटॅक्स इज cat file. Cat file. File's name. So first one, by using cat command, we can create new file, also write the content. Second use, we can display content of the file. जो काही content write केले तो display करू शकतो. Okay. तो फाइल कोणती क्रिएट केली होती? just txt. ओके, तर त्यामध्ये कोणता कंटेंट होता? हाय सचिन. ओके, हाय सचिन. देन मी कंट्रोल डी केला, सेव्ह अँड एक्झिट केला. देन मला त्यातलं कंटेंट चेक करायचं. कंटेंट कसं चेक करणार? फाइल कॅट फाइल नेम डेस्कटॉप txt. कंटेंट दिसला सगळ्यांना? येस, कंटेंट. येस सर. ओके, सो सेकंड यूज आहे, बाय युजिंग कॅट वी कॅन डिस्प्ले कंटेंट ऑफ द फाइल. Content of the file. Then third use, concatenating more than one file. Okay, concatenating more than one file. एक फाइल पेक्षा जो एक फाइल मध्ये देन सेकंड फाइल मधला जो डेटा आहे तो ऍट अ टाइम डिस्प्ले करायचा, जोडायचा असेल तर आपण काय करतो?
कॉन्कॅनेटेटिंग मोर दॅन वन फाईल साठी कॅट कमांडचा यूज करतो. सो थर्ड यूज इज कॉन्कॅनेटेटिंग मोर दॅन वन फाईल. सिंटॅक्स इज cat file name 1 file 2. कॉन्कॅनेटेड म्हणजे काय? जोडणे. ओके, कॉन्कॅनेटेड मोर दॅन वन फाईल. ओके, देन आय वॉन्ट टू क्रिएट टू फाइल्स. ओके, मला दोन फाइल्स क्रिएट करायचे आणि कंटेंट पण राईट करायचे. ओके, कंटेंट पण राईट करायचे. देन थर्ड यूज करायचं कॉन्कॅटेनेशन. मी काय सांगितलं, दोन फाईल क्रिएट करायचे, त्यामध्ये कंटेंट टाकायचे, त्यामध्ये कंटेंट राईट. कॅट मीच कमांड लिहितो, कॅट desk1.txt. म्यूटच राहा तुम्ही सगळे. ओके, कॅट ग्रेटर दॅन desk.txt. ओके, what is use of ls? Just raise your hand. What is use of ls? What is use of ls? Listing of directories and files in that directory. Okay, listing of all files and directories. Then previously मी काय केलं होतं, एक फाईल बनवली होती dex.txt. yes, ही फाईल बनवली होती मी. देन मला सेकंड फाईल बनवायचे dex1.txt. cat greater than dex1.txt. ओके, आणि डाटा आपण त्याच्यामध्ये लिहायला एंटर करून लगेच खालच्या लाईन मध्ये येस, डाटा अलाव करतो. कॅट ग्रेटर दॅन dex1.txt. देन काय करतं, अलाव करतो तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट मध्ये डेटा तुम्ही एंटर करू शकता. ओके, हा सेव्ह करायचा असेल तर काय यूज करणार मी, पद्मसिंग, कंट्रोल डी. ओके, देन मी ls यूज करतो. क्रिएट झाली फाईल desk1 आणि desk.txt, टू फाइल्स देयर. मला काय करायचंय, कॉन्कॅटेनेट करायचं, जोडायचंय. ओके, व्हॉट इज यूज ऑफ कॅट कमांड? थर्ड वन, कॉन्कॅटेनेटिंग मोर दॅन वन फाईल. रिक्वायरमेंट काय, फाईल एक चालेल की एक पेक्षा जास्त? दोन फाईल पाहिजे ना, जोडायचे असतील. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ जॉईन. ओके, जॉईन करायचे असेल तर किती टेबल्स मिनिमम लागत होते? 2 tables. ओके, इथे तुम्हाला कॉन्कॅटेनेट करायचं. ओके, कॉन्कॅटेनेटचे यूज बघा, कॅट desk.txt स्पेस desk1.txt. एंटर. त्याच्यामध्ये डेटाच नाही. ओके, ओव्हरराइड. मी दुसरी फाईल क्रिएट करतो, कॅट desk2.txt. ओके, सॉरी, कॅट one mute desk2.txt. Hi, this is Sachin. Then control D. That's listing of all files and directory. Then मला concatenate करायचं. Okay, cat desk1.txt space desk2.txt. डेस्कचं स्पेलिंग स्पेलिंग मिस्टेक, एरर समजतात सगळ्यांना?
Yes. येस. Yes, sir. आउटपुट बघा. कॉन्कॅटेनेट झाले. आय दर्शन फर्स्ट फाईल मध्ये डेटा काय होता परमिसिंग? दोन्ही फाईल मधला डेटा दिसतोय का? हाय दर्शन आणि Yes. दिस इज सचिन. मी फर्स्ट फाईलचा डेटा शोधतो. ओके, कॅट desk1 डॉट टेक्स्ट. डेटा काय आहे? आय दर्शन. ओके, देन सेकंड फाईलचा डेटा बघ. क्लिअर? फर्स्ट फाईल मधला डेटा आय दर्शन हा डेटा. देन कॅट desk2 डॉट टेक्स्ट मध्ये आय दिस इज सचिन. दोन्ही काय झाले? कॉन्कॅटेनेट झाले. कधी कॉन्कॅटेनेट झाले? दोन्ही फाईल यूज केल्या जातात. कॅट स्पेस फाईल 1 स्पेस फाईल 2. ओके, हा थर्ड यूज कॉन्कॅटेनेट करणं. ओके, थर्ड यूज. देन फोर्थ यूज appending data to the existing file. Appending data to the existing file. Append करायचं असेल डेटा तर आपण काय यूज करणार? डबल ग्रेटर. ओके, डबल ग्रेटर. अपेंड करण्यासाठी काय म्हणतोय मी? येस, अपेंड. अपेंड म्हणजे काय सर? अपेंडिंग म्हणजे काय? सॉरी, अपेंडिंग मीन्स अपेंड म्हणजे काय? सांगतो, डिफरन्स सांगतो. अपेंड आणि ओव्हरराइट. ओव्हरराइट माहिती आहे सगळ्यांना? ओव्हरराइट, फर्स्ट ओव्हरराइट घेऊ. ओव्हरराइट माहिती आहे? आपण एखादी फाईल असेल तुमच्याकडे, ओव्हरराइट साठी येतो. फाईलचं नाव तेच असेल. तुम्हाला मेसेज येतो विंडोज मध्ये, ओव्हरराइट करू दे का? येस येस. Yes. ओव्हरराइटचं मिनिंग काय असतं? कोण सांगेल? ओव्हरराइट ओव्हरराइट केले म्हणजे डबल होती फाईल असं काहीतरी? नाही. ओव्हरराइट कसं? त्यामधला कंटेंट असेल. फॉर एक्झाम्पल कधी करून बघितले का बघा, हा जो मॉक आहे फाईल, सेम अशीच फाईल आहे. ओके, ओव्हरराइट करतो त्यावेळी काय होतं? यस धनाजी? हा बरोबर आहे, सांगा तुम्ही सांगताय की. येस, सांगू शकतो. ठीक आहे. येस, हा ओव्हरराइट म्हणजे आपण जी एखादी फाईल जर क्रिएट असेल आणि दुसरी फाईल सेम नावानं सेम नेमनं जर आपण त्याच्यामध्ये कॉपी करतोय त्याच फोल्डरमध्ये. आणि कंटेंट बद्दल काय होतं? कंटेंट ते पण सांग. कंटेंट पण जर आपण एक्झिस्टिंग फाईलला जर दुसरी फाईल आपण ओव्हरराइट करत असेल तर पहिल्या फाईलमध्ये कंटेंट सगळे जातात आणि दुसरी फाईल त्या ठिकाणी एक्झिस्ट होते. ओके, दुसरी फाईल. तर मी एक्झाम्पल थ्रू दाखवतो, तुम्ही एक्सप्लेन करा. ओके, ऑब्झर्व करा. अपेंड साठी काय यूज करतोय? डबल ग्रेटर दॅन. आणि ओव्हरराइट साठी सिंगल ग्रेटर दॅन. इतकं लक्षात ठेवा. अपेंड साठी काय यूज करतोय? डबल ग्रेटर दॅन. आणि ओव्हरराइट साठी Single greater. Single greater. ओके, सिंगल ग्रेटर. इथे बघा ls यूज करते. इट शोज ऑल फाइल्स अँड डिरेक्टरीज. देन मला काय करायचंय? फर्स्ट ओव्हरराइट करायचं. ओके, ओव्हरराइट करायचं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ऑलरेडी एक फाईल आहे कॅट desk1 डॉट टेक्स्ट. त्याच्यामध्ये कंटेंट आहे आय दर्शन KS KD हा असा कंटेंट आहे. देन मी अगेन एक एम्प्टी फाईल क्रिएट करतो. टच फाइल नेम डॉट टेक्स्ट. ओके, एम्प्टी फाईल क्रिएट केली मी. यस, एम्प्टी फाईल एक क्रिएट केली. ओके, तर मी काय करतोय आता? मला काय करायचंय? फर्स्ट ओव्हरराइट करायचं. ओव्हरराइट करायचं. कॅट desk1 डॉट txt single greater than. Okay, syntax of override is cat file1 greater than file2. A syntax override. Okay, तर फाईल 1 मध्ये कंटेंट आहे एक्झाम्पल मध्ये
फाईल 2 मध्ये कोणता कंटेंट आहे का? नो कंटेंट. ओके, फाईल 2 मध्ये कोणताच कंटेंट नाही. बघा इथे डिस्प्ले केलेले आहे. cat dex1 डॉट टीएक्सटी हाय दर्शन हा कंटेंट आहे. देन मी एक एम्प्टी फाईल क्रिएट केली कृष्णा डॉट टीएक्सटी ची. ओके, कृष्णा डॉट टीएक्सटी ची एंटर करतोय. फर्स्ट फाईल बघा cat dex1 डॉट टीएक्सटी एंटर. देन cat सेकंड फाईल मध्ये कंटेंट होता का? म्हणजे काय डेटा ओव्हरराईट झाला. सेकंड एक्झाम्पल घेतो. ओके, सेकंड एक्झाम्पल. तर याच्यामध्ये चेंजेस कुठल्या फाईल मध्ये झाले? जस्ट रेज युअर हँड. चेंजेस कोणी ऑब्झर्व केला? जस्ट रेज युअर हँड. चेंजेस कोणत्या फाईल मध्ये झाले? येस सुरश्री. चेंजेस सेकंड फाईल मध्ये जी आपण एम्प्टी फाईल बनवली. येस, म्हणजे ओव्हरराईट कुठे होता? सेकंड फाईल मध्ये. जी ऑलरेडी जी फाईल आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात का? नाही होत. ओके, देन मी सेकंड एक्झाम्पल घेतो. ओके, cat desk2 डॉट टीएक्सटी. desk2 डॉट टीएक्सटी मध्ये कोणता कंटेंट आहे? सचिन. हाय सचिन. दिस इज सचिन. ओके, देन मी सेकंड फाईल सांगतो cat कृष्णा डॉट टीएक्सटी. कंटेंट काय याच्यामध्ये? हाय दर्शन. हाय दर्शन. ओके, देन मी ओव्हरराईट करतो. ओके, cat desk2 डॉट टीएक्सटी. कोणता सिम्बॉल यूज करणार? लेस दॅन, ग्रेटर दॅन? लेस दॅन सर. सिंगल. लेस दॅन की ग्रेटर दॅन? सॉरी, ग्रेटर दॅन. सिंगल ग्रेटर दॅन. ओके, कृष्णा डॉट टीएक्सटी एंटर. कोणत्या फाईल मध्ये चेंज होईल सुरश्री? सेकंड फाईल मध्ये सर. ओके, आपण फर्स्ट फाईल पण चेक करू. cat desk डॉट टीएक्सटी. हाय दिस इज सच. हाय दिस इज सचिन. ओके, सेकंड फाईल बघा cat सेकंड फाईल मध्ये काय आलं? ओव्हरराईट झालं सर. हाय दिस इज सचिन. ओव्हरराईट म्हणजे काय असतं? आधीचा डेटा आधीचा डेटा सेकंड फाईलला ओव्हरराईट. नाही, म्हणजेच काय, जो एक्झिस्टिंग डेटा असेल तो राहतो की तो जातो, नवीन डेटा येतो त्यामध्ये ओव्हरराईट मध्ये? ऑब्झर्व केलं तुम्ही की नाही केलं? जातो सर. जुना जातो आणि नवीन येतो. ओके, ऑब्झर्व झालं तुम्हाला? ओल्ड वन जातो आणि न्यू डेटा येतो. याच्या अपोजिट अपेंड. ओके, अपेंड. तर अपेंडचं सिंटॅक्स कसं आहे? सिंटॅक्स फाईल 1 cat फाईल 1 ग्रेटर दॅन फाईल 2 डबल ग्रेटर दॅन. सिंगल ग्रेटर दॅन म्हणजे काय? सिंगल ग्रेटर दॅन मीन्स जस्ट रेज युअर हँड. सिंगल ग्रेटर दॅन मीन्स सिंगल ग्रेटर दॅन मीन्स येस हर्षदा? ओव्हरराईट सर. ओव्हरराईट. ओके, आणि डबल ग्रेटर दॅन म्हणजे अपेंड. ओके, तर आपण अपेंड चेक करू. अपेंड चेक अगेन मला स्टेप्स फॉलो करायचे. 2 फाइल्स क्रिएट करायचे. ओके, बाय युझिंग कॅट कमांड ते अपेंड करायचे. ओके, आणि त्यामध्ये कंटेंट पण राईट करायचं. त्यामध्ये कंटेंट पण राईट करायचं. कोण गाईड करेल मला? क्वेश्चन समजला माझा? मला काय करायचंय? 2 फाईल क्रिएट करायचे. ओके, यामध्ये कंटेंट ऍड करायचंय आणि अपेंडची कमांड यूज करायची. क्लिअर क्वेश्चन? येस. 2 फाईल क्रिएट करायचे. ओके, cat greater than cat greater than good file name
Deven.txt. Devendra Deven.txt. TXT. Okay. Enter. Hi. Deven. Okay. Then control D. Okay, control D. Then Exit again cat, 7 exit. Then second file cat greater than Ankita.txt. .txt. Enter. Hi, Ankita. This is Ankita. Okay. Yes. Control D. So total files create केली मी देवेंद्र? 2 files. 2 files create. Okay. Then I want to check content of that file. The files are content check. Cat and file name. Cat Devendra.txt. Cat Devendra.txt. Okay. Hi Devendra S12. Ha content. Then second file cat Ankita.txt. Ankita.txt. दोन files आहेत. Okay. Then मला append use करायचं. Syntax of append. Cat file name, first file name, then double greater than, then second file name. Cat Devendra.txt double greater than Ankita.txt. कोणत्या फाईल मध्ये चेंज होईल देवेंद्र? फर्स्ट फाईल की सेकंड फाईल? सेकंड फाईल. ओके. देन फर्स्ट फाईलचं कंटेंट फर्स्ट शो करू. चेंज झाले का? ओके. काही चेंजेस आहेत का? देयर इज नो चेंज. डेटा सेम रिफ्लेक्ट. एंड cat Ankit.txt. Ankit.txt. Enter. चेक करा डेटा. आधीचा डेटा होता एक्झिस्टिंग डेटा प्लस न्यू डेटा दोन्ही ऍड झाले. डिफरन्स बिटवीन ओव्हरराइड अँड अपेंड. दुसऱ्या ओव्हरराइड मध्ये पहिल्या फाईल मधला म्हणजे दुसऱ्या फाईल मधला डेटा जातो आणि पहिल्या फाईल मधला डेटा दुसऱ्या फाईल मध्ये येतो. आणि म्हणजेच काय ओव्हरराइड मध्ये काय होतं एक्झिस्टिंग डेटा जातो न्यू डेटा येतो जो फर्स्ट फाईल मध्ये. ओके. एक्झिस्टिंग डेटा मध्ये दोन्ही फाईल. अँड इन केस ऑफ अपेंड मध्ये काय होतं परमिसिंग पहिल्या फाईलचा आणि दुसऱ्या फाईलचा डेटा दुसऱ्या फाईल मध्ये दिसतो आणि पहिल्या फाईलचा डेटा आहे तसाच राहतो पहिल्या फाईल मध्ये. मला जी सांग अपेंड केले त्या फाईलचं सांग फक्त एक्सप्लेन. फॉर एक्झाम्पल Ankit.txt या फाईल मध्ये काय झालं एक्झिस्टिंग डेटा प्लस पहिल्या फाईल मधला डेटा. येस म्हणजेच मिनिंग काय एक्झिस्टिंग डेटा प्लस न्यू डेटा दोन्ही ऍड झालाय. हो. डबल ग्रेटर दॅनचं मिनिंग क्लिअर सगळ्यांना ओव्हरराइड आणि अपेंड. येस. कॅटचे व्हेरियस यूज कोण सांगेल? जस्ट रेज युअर हँड. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारणार. व्हेरियस यूज ऑफ कॅट कमांड. जस्ट वन बाय वन कोण सांगेल? So, first one is a create new file and also write the content in that file. By using cat command, we can create new file and also write the content in that file. The second use is display the content of the file. The third use is concatenating more than one file. And fourth one is appending. Okay, sir. Yes, Teja, continue. Appending data to the existing file. And fifth one, that is only. Okay. So various use of cat. The next command is cp. cp. To copy content from one file to another file. To copy the content from one file to another file. To copy content from one file to another file. That means source files to destination file. एखादा
कंटेंट एखाद्या फाईल मधला जो डेटा आहे तो सेकंड फाईल मध्ये जर कॉपी करायचा असेल तर सीपी कमांड यूज करतो. सिंटॅक्स इज cp source file target file, source file target file. ओके, रिक्वायरमेंट किती असतील याच्यामध्ये? रिक्वायरमेंट इन केस ऑफ सीपी फाइल्स किती लागतात? 2 फाईल लागतात. 2 फाइल्स लागतील, एक सोर्स फाईल आणि एक टार्गेट फाईल. ओके, तर चेक करू. सिंटॅक्स लिहून घेतला सगळ्यांनी? cp सर डिस्क्रिप्शन थोडं एकदा परत रिपीट करा. To copy the content from one file to another file. Copy content from one file to another file. To copy content from one file to another file, we use cp command. Yes, sir. Thank you. Okay. ls. Okay. मी एक फाइल क्रिएट केली होती देवेंद्र. ओके, cp करते देवेंद्र .txt आणि रन फाइल पण मी क्रिएट करतो. रन टाइम एक फाइल क्रिएट करतो देवेंद्र .1.txt एक फाइल क्रिएट केली, एंटर केलं. ओके, रन टाइम मी एक फाइल क्रिएट केली आणि कंटेंट कोणत्या फाइल मध्ये होता? मी बघा कंटेंट आहे देवेंद्र फाइल मध्ये आहे देवेंद्र SQL. सेकंड फाइल चेक करा. क्लिअर? कॉपी झाला कंटेंट, बट ही जी फाईल आहे मी ती रन टाइम क्रिएट केली होती. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, ही जी फाईल आहे एक क्रिएट करायचं, बट ऑलरेडी क्रिएट केलेलं त्या फाईल मध्ये कॉपी कंटेंट करून बघायचं होमवर्क मध्ये. जमेल सगळ्यांना? मी रन टाइम क्रिएट केली, बट तुम्हाला काय करायचंय, एक्झाम्पल देवेंद्र नावाची एक फाईल मी क्रिएट केली, त्यामध्ये कंटेंट आहे. सेकंड फाईल एक आहे text1.txt, तुम्ही ऑलरेडी राईट केल्या, त्यामध्ये पण कंटेंट आहे. तुम्हाला कमांड कोणती वापरायची? सीपी कमांड वापरायचे, कॉपी कंटेंट फ्रॉम वन फाईल टू अनदर फाईल, आणि त्याचा आउटपुट मला उद्या सांगायचं. क्लिअर क्वेश्चन? येस सर. ओके सर रिपीट करा क्वेश्चन एकदा. ओके, तुम्हाला काय करायचंय, ऑलरेडी 2 फाईल बनवलेल्या तुमच्याकडे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल देवेंद्र, फॉर एक्झाम्पल txt1 आणि txt2 या 2 फाईल तुम्ही बनवलेले आहेत, त्यामध्ये कंटेंट ऍड केलेले आहे. तुम्हाला सीपी कमांड यूज करून आउटपुट चेक करायचं, फाईल नंबर 1चं आणि फाईल नंबर 2चं. ओके, त्यामध्ये चेंजेस झालेले कसे चेक कराल तुम्ही? चेंजेस झालेले कसे चेक कराल? कंटेंट फाईल मधला जर बघायचं असेल तर कसा चेक कराल? जस्ट रेज युअर हँड. कॅट फाईल, बाय युजिंग कॅट कमांड तुम्ही यूज करू शकता. ओके, क्लिअर क्वेश्चन? इंटरव्ह्यूला याच्या पलीकडे कोणतेही कमांड्स तुम्हाला विचारणार नाही, त्यासाठी मी प्रॅक्टिस करून घेतो. ओके, नेक्स्ट एमबी. तर एमबी चे वेरियस यूज आहेत. फर्स्ट यूज आहे टू रिनेम फाईल. तर फाईल रिनेम करता येते, आणखी रिनेमिंग डायरेक्टरी. एमबी चे वेरियस यूज आहेत. तुम्हाला फाइल्स रिनेम करता येते, देन डायरेक्टरी रिनेम करता येते, और एल्स एखादी फाईल मूव करता येते वन डायरेक्टरी टू अनदर डायरेक्टरी. सो वी कॅन मूव files from one directory to another directory. Okay, so MB चे यूज तुम्हाला विचारले तर बेसिकली 3 युजेस आहेत. ओके, to renaming a file,
Then to renaming existing file, to renaming existing file or to renaming directory, or third one use side me, we can move the files from one directory to another directory. Okay, we can move the files from one directory to another directory. MB change 3 use. Note down कर दिया. To renaming a file, to renaming a directory, or we can move files from one directory to another directory. First use. To renaming file. To renaming a file. Syntax. MB old file name, new file. Old file name, new file name. In case of SQL, एखादा कॉलम चेंज करायचं, कॉलम नेम चेंज करायचं असेल तर आपण कोणता DDL कमांड यूज केली होती? जस्ट रेज युअर हँड. In case of SQL, if I want to rename specific column, which command I want to use? तिघांनाच आठवते? DDL command. Yes, Anushri. Alter. No. Alter म्हणजे change. Renaming column or renaming table त्यासाठी यूज केला होता आपण. Rename आठवते? Okay, हा. Rename. Rename. Alter नाही. Okay. But in case of Unix मध्ये तुम्हाला जर रिनेम करायचं असेल तर MB यूज करावा. Syntax is MB old file name, new file name. Old file name, new file name. Okay, note down the syntax. Second one, to renaming directory. मला जर directory rename करायचं असेल तर same syntax. काय चेंज होणार तिथे? Old directory, new directory. New directory. Old directory, new directory. Third use. Third use. We can move file to another directory. One file to another directory. Another directory. Okay. Third use काय? Files move करायचे. Okay. Third use I. Okay. Then syntax is MB file name and directory name. Observe करायचे आहे, rename file करायचे ते files लागतील, renaming directory लागतील, और एखादी फाईल मूव्ह करायची असेल तर रिक्वायरमेंट काय? फर्स्ट फाईल लागेल आणि ती कुठे मूव्ह करायची त्या डिरेक्टरीचं नाव लागेल. ओके, नोट डाऊन करून घ्या. ओके, एंड फर्स्ट यूज मला काय करायचंय? रिनेमिंग फाईल करायची. ओके, तर रिनेमिंग फाईलचा सिंटॅक्स लिहून घेतलाय. मला काय करायचंय? dex1.txt जी फाईल आहे त्याचं नाव चेंज करायचं. ओके, नाव चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल मला नेम द्यायचंय अनुश्री.txt. या फाईलचं मला नाव चेंज करायचं. ओके, बाय युजिंग सिंटॅक्स कोण कमांड सांगेल मला? MV. ओके, गुड. MV old file name desk1.txt. New file name anushri.txt. ओके, देन मला चेक करायचं निकिता. ओके, फाईलचं नेम
चेंज झाले की नाही कसं चेक करणार? ls. येस. व्हॉट इज यूज ऑफ ls? लिस्टिंग ऑफ ऑल फाइल्स अँड डिरेक्टरी. चेंज झाले नेम बघा text1.txt दिसते का? त्याच्या जागी कोणती फाईल आल्या? अनुश्री.txt. ओके. जर फाईलचं नाव चेंज होत असेल तर त्यामधलं कंटेंट चेंज होतो का? नो. नो. चेक करा कंटेंट. कंटेंट कसं चेक करणार? बाय युजिंग cat. I content was Yes. just file कर मी rename की. Okay. Then I want to rename directory Deepa. तर दीपाची डिरेक्टरी मला रिनेम करायची. दीपा आहे इथे मला त्या डिरेक्टरीचं नेम निशा करायचं. ओके. जस्ट रेज युअर हँड अदर्स. थँक्यू निकिता. येस स्वप्नाली. डिरेक्टरीचं नेम चेंज करायचं. MV दीपा. ओके. न्यू डायरेक्टरी निशा. कसं चेक करणार मी? LS. चेक करा. दीपा आहे का आता प्रेझेंट? दीपाच्या ठिकाणी कोणतं नाव चेंज झाले? निशा. क्लिअर सगळ्यांना? MB यूज फर्स्ट सेकंड थर्ड यूज काय? थर्ड We can Move file from one directory to one directory to another directory. ओके. वन डिरेक्टरी टू अनदर डिरेक्टरी. तर मला अंकित.txt फाईल आहे ना, अंकित.txt फाईल आय वॉन्ट टू मूव इन देवेंद्र डिरेक्टरी. मला जी फाईल आहे अंकित.txt ती फाईल मूव करायचं देवेंद्र डिरेक्टरी मध्ये. ओके. जस्ट रेज युअर हँड. थर्ड यूज MV. Yes, Padma Singh. MV Ankit.txt space Devendra Devendra. फक्त देवेंद्र. ही डायरेक्टरी ना? डायरेक्टरी. ओके. मी व्हॅलिडेट कसं करेन पद्मसिंग? ती फाईल मूव झाली की नाही? सॉरी. फर्स्ट LS देवेंद्र. फर्स्ट LS करशील बरोबर? ओके. LS मध्ये दिसते का बघ? क्लिअर करतो मी स्क्रीन. LS ती अंकित.txt फाईल तुला इथे करंट डिरेक्टरी मध्ये दिसते का? या रूट डिरेक्टरी मध्ये दिसते का? नाही दिसत. नाही. तर कशामध्ये जाऊन चेक करावं लागेल? देवेंद्र मध्ये. देवेंद्र मध्ये जाऊन चेक करा. CD देवेंद्र. क्लिअर? येस. एका डिरेक्टरी मधून दुसऱ्या डिरेक्टरी मध्ये आपण काय केली? मूव केली. ओके. Then next command is rmdir. जशी डिरेक्टरी आपण बनवली तसं रिमूव्ह पण करता येते. ओके. मी काय म्हणतोय? जशी डिरेक्टरी बनवली आपल्याला तशी रिमूव्ह पण करता येते बाय युजिंग rmdir. तशी डिरेक्टरी बनवली आपल्याला रिमूव्ह पण करता येते. Syntax is so rmdir uses we can remove directory. rmdir directory name. rmdir directory name. तर मला एक डिरेक्टरी रिमूव्ह करायची आहे. ओके. मी एक डिरेक्टरी क्रिएट करतो. डिरेक्टरी कशी क्रिएट करणार? mkdir
ls. मला जर नीता डिरेक्टरी रिमूव्ह करायची असेल तर RMDIR नीता ls. yes, रिमूव्ह झाली डिरेक्टरी. yes by using RMDIR we can remove directory. आता तुम्हाला होमवर्क मध्ये काय करायचंय केअरफुली ऐका. ओके, होमवर्क मध्ये काय करायचंय, एक डिरेक्टरी बनवायचे, डिरेक्टरीच्या अंडर एक फाइल्स बनवायचे. मी काय म्हणतोय, एक डिरेक्टरी बनवायचे, त्याच्या अंडर एक फाईल टाकायची, देन CD जे काही डिरेक्टरी बनवले आहे आणि एक डिरेक्टरी बनवायचे, त्याच्या अंडर फाइल्स टाकायचे आणि ती डिरेक्टरी RMDIR न रिमूव्ह करायचं ट्राय करायचं. क्लिअर? क्वेश्चन क्लिअर? yes sir. क्वेश्चन कोण रिपीट करेल? जस्ट रेज युअर हँड. क्वेश्चन. Yes, sir. First, make a new directory. Put files under that directory, and try to remove that directory with RMDIR. Try to remove that directory RMDIR. याचा आउटपुट तुम्हाला उद्या सांगायचं. आणखीन एक क्वेश्चन सांगितलं होतं, आठवतंय? आणखीन एक क्वेश्चन. येस तर आता जे यांनी सांगितलं म्हणजे डिरेक्टरी रिमूव्ह नाही करायची, आपल्याला फाईल रिमूव्ह करायची आहे ना. चालते. नाही, डिरेक्टरी रिमूव्ह करायची. मी RMDIR सांगितलं. RMDIRचं मिनिंग काय? टू रिमूव्ह डिरेक्टरी. ओके, तर तुम्हाला काय चेक करायचं की डिरेक्टरी रिमूव्ह होते का नाही. बट मी कंडिशन काय टाकल्या, आत्ताच्या याच्यामध्ये नीताच्या अंडर मी कोणती फाईल्स होती का नीताच्या अंडर? नो. डिरेक्टरी क्रिएट केली होती. देयर इज नो फाईल्स. तुम्हाला काय करायचंय, RMDIR यूज करायचंय आणि ती डिरेक्टरी रिमूव्ह होते की नाही क्रॉस चेक करायचं. येस सर. क्लिअर? या गोष्टीची प्रॅक्टिस करा आणि मला उद्या आउटपुट सांगा. ओके.